चंद्रपूर शहरातील पोलीस शिपाई दिलीप चव्हाण यांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण कसे होणार हा गंभीर मुद्दा समोर आला आहे। याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी थेट विधानसभेत चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्न उपस्थित करून येथील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात यावे अशी मागणी विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या ठिकाणी अध्यक्ष महोदय 7 मार्चला एका पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांची निर्गुणपणे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी त्यांची हत्या झालेली आहे म्हणून आणि एक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी जखमी झालेला आहे। ज्या गांधी चौकाच्या मागच्या भागामध्ये चंद्रपूर शहरामध्ये बियर बार नव्हते, त्या एका गांधी चौक ते पळहणपुरा या रोडवर 3 बियर बार ओपन झाले आणि त्या बियर बारच्या झगड्याचं रूपांतरण एका आमच्या पोलीस कर्मचाऱ्याला, जो अत्यंत चांगला होता, लोकाभिमुख काम करणारा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा कर्मचारी त्या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे। म्हणून आता सन्माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी होते, त्यांना माझी विनंती असणार आहे की काही फेरबदल पोलीस प्रशासनामध्ये करण्याची आवश्यकता आहे। चंद्रपूरमध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। या ठिकाणी दारूबंदीच्या नंतर, दारूबंदी असतानाच्या काळामध्ये अनेक गुन्हेगारांना, असामाजिक तत्वाच्या लोकांना दारू विकण्यामध्ये बंदीच्या काळामध्ये मोठा लाभ होत होता। आता ती बंद झाल्यामुळे ते इतर गुन्हेगारीकडे वळलेले आहे। त्यामुळे ड्रग्ज वाढलेला आहे, गुन्हेगारी वाढलेला आहे। म्हणून चंद्रपूरची वाढती गुन्हेगारी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून काही बदल केले। मागे LCB चंद्रपूरला बदलवण्यात आलं, चांगला बदल झालेला आहे। याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे, त्या ठिकाणी इंडस्ट्रियल पीस, शांती असणं आवश्यक आहे आणि म्हणून काही फेरबदल करत कठोर शासन गुन्हेगारांवर करण्याची आवश्यकता आहे। एवढंच मला